पत्रकार बंधू आणि भगिनी, आपल्या सगळ्यांना सविनय जय भीम. आदरणीय मित्रांनो, आज आपण इथे आलात आणि आपला अतिशय महत्त्वाचा वेळ मला दिलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. खऱ्या अर्थाने या देशाचंच दुर्दैव आहे की संविधान हे उभ्या 140 कोटी जनतेच्या स्वातंत्र्यासाठी, समतेसाठी, त्याच्या विकासासाठी आणि समान हक्कासाठी उभं केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना देत असताना अगदी गरिबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत, महिला पुरुष हे दोन भाग न करता मानव व्यक्ती हे प्राधान्य देऊन ही घटना बनवली आणि खऱ्या अर्थानं तळागाळातल्या माणसांचा गेल्या 75 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं विकासाला चालना मिळालेली आहे. ह्याच महिन्यामध्ये दिनांक 6 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी सगळे समाज दुःखी असताना दिनांक 10 रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी जी प्रास्ताविका होती घटनेची, तिला जो घात झालेला आहे आणि नुकसान झालेलं आहे, हे खरं तर आंबेडकरी जनतेवरच नव्हे तर मला वाटतं खऱ्या अर्थानं भारतातील प्रत्येक लोकशाही मार्ग अवलंबणारा, लोकशाहीला स्वीकारणाऱ्या माणसासाठी दुःखच असेल. आरोपी पकडला गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी पूर्ण परभणी बंद करण्यात आली. ह्या परभणी बंद करत असताना आंबेडकरी जनतेमध्ये आरोपी मिळाल्यानंतर एवढा प्रचंड रोष नव्हता, परंतु प्रतिनिधिक म्हणून तो बंद घेण्यात आला होता. आणि या बंदामध्ये काही गुंड, काही बाहेरचे लोक आले आणि या सगळ्याला गालबोट लावलं गेलं आणि आंबेडकरी जनतेला आणि भूमिसैनिकांना बदनाम केलं. आणि त्या अनुषंगाने बौद्ध वाड्यातून, बाबासाहेबांच्या जनतेच्या प्रत्येक घराघरातून कोम्बिंग ऑपरेशन करून खऱ्या अर्थाने ही लोकशाही नसून हुकुमशाही आहे हा दाखवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो अश्लाघ्य असा आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, खरं तर कायद्यानुसार कोम्बिंग ऑपरेशन हे होतच नाही. कायद्याच्या कुठल्याच घटनेमध्ये, कलमामध्ये कोम्बिंग ऑपरेशन होणं हा खरा तर गुन्हा आहे. कारण त्या माणसाच्या परवानगीशिवाय, कोर्टाच्या परवानगीशिवाय तुम्हाला त्याच्या घराची वेस ओलांडता येत नाही. ती घरं ओलांडून तुम्ही महिला बघितल्या नाहीत, गरोदर स्त्रिया पाहिल्या नाहीत, मुलं पाहिली नाहीत, पुरुष पाहिले नाहीत, म्हातारी माणसं पाहिली नाहीत, बेदम मारहाण करून तुम्ही ज्या पद्धतीने हुकुमशाहीचं दर्शन घडवलेलं आहे त्याचा मी प्रथम इथे निषेध करतो. ह्या सगळ्या मारहाणीमध्ये आपण कालच पाहिलं, इतकी महिलेला मार लागलेला आहे. आज कित्येक आमचे लोक इस्पितळामध्ये ॲडमिट आहेत. कोणी व्यक्तीच्या फायद्यासाठी तिथे गेलेलं नव्हतं. तर खऱ्या अर्थानं संविधान बाबासाहेबांचं वाचलं पाहिजे. संविधान वाचेल तर आम्ही वाचू हे अपेक्षेने लोक उतरलेली होती. आणि त्याच्यामध्ये सातत्याने असं होतं, कोणतरी येतं, गोंधळ करतो आणि पूर्ण ते बिल, सगळं काय जो प्रकार आहे तो आंबेडकरी जनतेवर येतो. आणि ह्याचा प्रामुख्याने शासनानेच विचार केला पाहिजे, स्वतः सोमोटो घेतला पाहिजे. कारण सोमोटो घेणं गरजेचं आहे. ज्या वेळी अशा अन्याय होत असतात आणि त्याला कोण कोर्टामध्ये नेणारं नसतं तर मला वाटतं शासन स्वतःसुद्धा सोमोटो घेऊ शकतं, पोलीससुद्धा सोमोटो घेऊ शकतात. दुर्दैवाने अजूनही ते सोमोटो आलेलं नाही. उलट आमच्यावरच केस पडलेले आहेत. अगदी प्रचंड अशा 307 पासून केसेस मुलांवर पडलेल्या आहेत. आणि जी मुलं आहेत ती सगळी एज्युकेटेड आहेत. त्यांच्या आयुष्याचा नाश करण्याचा जो कार्यक्रम चाललेला आहे तो खऱ्या अर्थानं निषेधार्ह आहे. माझी शासनाला नवनियुक्त असलेल्या मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्यांनी खऱ्या अर्थानं संपत्तीला नुकसान केलेलं आहे, मग शासकीय संपत्ती असो, कोणाची व्यक्तिशः संपत्ती असो, तिचं नुकसान केले असेल आणि त्याचे ते तुम्हाला पुरावे असतील तर त्यांना योग्य ते शासन झालं पाहिजे. पण निरपराध लोकांवर राटे हल्ले झालेले आहेत, त्यांच्यावर केसेस झालेल्या आहेत. त्या सगळ्या केसेस तात्काळ मागं घेऊन त्यांच्या सुटका झाल्या पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं अजून एक आमचा त्याच्यावर आरोप आहे की या शासनाच्या दरबारातून ज्या पोलिसांबरोबर जे काही गुंड होते बरोबर
त्या गुंडांनी सुद्धा पोलिसांबरोबर भीमसैनिकांना तिथे मारलेले आहेत आणि त्याचे CCTV फुटेज आहेत. ते फुटेज शासनाने शोधावेत आणि त्याच्यामध्ये गुंड कोण होते भीमसैनिकाला मारणारे पोलिसांबरोबर त्यांनासुद्धा त्याच पद्धतीने शासन होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्याच पोलीस दलामधून काही लोक होते जातीवादी पोलीस, त्यांनी गावगंडासारखे बुद्धवाड्यातून जाऊन बौद्धवाडीतून जाऊन गाड्या, कार, स्कूटर, मोटरसायकलींची प्रचंड अशी नासधूस केलेली आहे. आणि ती प्रचंड नासधूससुद्धा तुमच्या सगळ्यांच्या लाईव्ह TV आलेल्या आहेत. तर या सगळ्याचा बोध घेऊन शासनानं खऱ्या अर्थानं या सगळ्यासाठी SIT टाकावी. ह्या SIT अंतर्गत खऱ्या अर्थानं त्याची पूर्ण चौकशी करून तमाम आंबेडकरी जनतेलाच नव्हे तर 140 कोटी जनतेला न्याय द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. प्रस्ताविकेच्या प्रत जवळजवळ 10,000 प्रती पुढच्या 15 दिवसामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये शाळा कॉलेजमध्ये पाठायचा आम्ही निर्धार केलेला आहे. साहजिकच पनवेल महानगरपालिका क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी कांबळे त्यांच्या मार्गदर्शनानुसार किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार आणि मुनीजी आणि विजय पवार आणि दादा विकाम यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी हा मोठं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. जवळजवळ या 15 दिवसामध्ये या 10,000 प्रती संविधानाच्या प्रती सगळ्या ठिकाणी वाटण्यात येतो. त्यानंतर महानगरपालिकेकडे आम्ही उद्या मागणी करणार आहोत महानगरपालिकेकडे जाऊन की संविधानाच्या उद्देशिकेचा जो स्तंभ आहे, जी उद्देशिका आहे, त्या महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर असा भव्य दिव्य असा उद्देशिकेचा ज्याच्यामध्ये स्वतंत्र समता बंधुता न्याय ही चतुसूत्री त्या उद्देशिकेमध्ये आहे, तो स्तंभ इमारतीच्या समोर लावा अशा या पत्रकार परिषदेमधून देखील आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत. त्यानंतर तालुकाध्यक्ष बोलतीलच, त्यांनी देखील एक मिशन त्यांनी आखलेलं आहे, तालुक्याच्या वतीने ते बोलतील. तर परभणी, बीड, हाथरससारख्या घटना इथं होऊ नये म्हणून आम्ही लवकरच प्रत्येक पक्षातून 2-2, 3-3 सदस्य, जेवढे आंबेडकरी गट तट आहेत अशा गटतटाचे 2-2, 3-3 कार्यकर्ते घेऊन एक लढाऊ संघटना म्हणजे जशाच तसं उत्तर देण्यासाठी, तर अशा प्रकारचं कोणत्या आणि अत्याचार पनवेलमध्ये होऊ नये म्हणून अशा प्रकारची एक संघटना किंवा अशा लढाऊ संघटना जशी पॅन्थरच्या धर्तीवर पनवेलमध्ये करता येईल का याच्यावर देखील विचार येऊन पक्षामध्ये आम्ही चालू केलेला आहे. जो संविधान वाचवण्याचा जो ठेका आहे तो एकट्या बौद्ध समाजाने घेतलेला आहे का या विषयावरती आमची खरी मुख्य बैठक आहे. जो अत्याचार होत आहे आजवर तर अत्याचार होतच आलेला आहे. तुम्ही किती त्यांचे पुतळे तोडा, तुम्ही कितीही विटंबना करा, पण तरीसुद्धा आंबेडकरी समाज हा जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं हे शासनाला आम्हाला दाखवण्यासाठी आज खरं तर आम्ही इथे आलेलो आहोत. एक लक्षात ठेवा मित्रांनो, जर त्या काळी आम्ही 12 करोड होतो, जेव्हा भारताची लोकसंख्या 33 कोटी होती ना त्यावेळेस आम्ही 12 करोड. त्यावेळेस जर बाबासाहेबांनी आमच्या हातात शस्त्र दिलं असताना तर या भारताचं चित्र बदललं असतं. आम्हाला पण आमच्या बाबासाहेबांचे जे विचार होते ते लोकशाहीला पूरक होते, लोकशाहीला विघातक नव्हते. तरीसुद्धा आज आमच्या समाज व्यवस्थेवरती कॉम्बिंग ऑपरेशन यांनी चालवलं सरकारने. या सरकारचा मी निषेध करतो. जरी आम्ही जरी घटक पक्ष असलो तरीसुद्धा ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या किंवा घडवल्या गेल्या या सर्व गोष्टीचा तपास झाला पाहिजे. तुम्ही आज आमच्या वस्त्यांमध्ये जाऊन जो मारहाण केली त्याचा एक तरुण आमचा होतकोर मुलगा आज या जगात नाही, त्याचं तीव्र दुःख या समाजामध्ये आहे. त्यामुळे हा समाज पूर्णपणे त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया 100% त्याच्या कुटुंबाला मदत करेल. आणि या ज्या पुन्हा अशा ज्या समाज विघातक घटना आहेत या पुन्हा न व्हाव्यात यासाठी आज आम्ही इथे सर्व एकत्र जमलेलो आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये RPIची आम्ही जी सदस्य नोंदणी अभियान चालू करणार आहोत आणि आमचा पक्ष आणि समाज कशा प्रकारे मजबूत होईल याच्याकडे आमचं मुख्यतः लक्ष असेल. एकंदरीत हा जो प्रकार आहे परभणीमधला घडलेला, भारताच्या संविधानाचा जो प्रतिमेची उद्देशिकाची जी मोडतोड झालेली आहे, ही मोडतोड आणि त्याच्या मागे असणारी जी मानसिकता आहे, या मानसिकताचं करण्याचं कृत्य आणि जे समाजकंटक आहेत ह्यांनी केलेला गुन्हा हा देशद्रोही गुन्हा आहे. हे सर्वसाधारण कृत्य नाही. संविधान, भारतीय संविधान केवळ एका समाजासाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी आहे. लोकशाहीची जर आपल्याला मजबूत अधिक करायचं असेल, ही लोकांची ताकद, बहुजनांची ताकद संपूर्ण देशामध्ये जर आपल्याला अतिशय प्रगल्भतेने पुढे घेऊन जायचं असेल तर बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेले जे संविधान आहे त्या संविधानाचा आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला मानसन्मान करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं मी आज इथे या पत्रकाराद्वारे नमूद करतो. आणि हे जे समाजकंटकांनी जे केलेलं आहे ते देशद्रोही कृत्य आहे. आम्ही पनवेल महानगर विभागातून आम्ही हा मेसेज देत आहोत की संपूर्ण
आंबेडकर चळवळीतील सर्व समाज बांधव आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे गटातटामध्ये विखुरलेले जे आहेत त्यांनी आता एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र येऊनच हा आपल्याला पुढचा लढा आहे, हा लोकशाहीच्या विरोधाचा लढा आहे. ही लोकशाही जर सक्षम करायची असेल तर आंबेडकर चळवळीचे संपूर्ण नेतेगट आपसातले मतभेद विसरून आपण एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे हे अन्याय अत्याचार थांबतील. समाजावर होणारे अन्याय अत्याचार आणि ते थांबायचे असेल तर संपूर्ण समाजातून सर्व समाज बांधव एकत्र आले पाहिजे, अशी आम्ही आज ह्या पत्रकार परिषदेने संपूर्ण समाजाला, या भारत देशातील जनतेला आम्ही नम्र विनंती करत आहोत. आणि ह्या पत्रकार परिषदेचं साध्य साधण्यासाठी मगाशी मोहन सरांनी, आमच्या निकम साहेबांनी आणि यांनी जो उद्देश मांडला आहे की पनवेलमध्ये आमचं नक्की भूमिका काय असेल, तर पनवेलमध्ये ज्या पद्धतीने लोकशाही मजबूत करण्याचे जे काम आम्ही घेऊ आणि संपूर्ण रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि बहुजन समाजाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा आमचा हा उद्देश आहे. आणि मजबूत ही ताकद करण्याची मेन आमची गरज, ही काळाची गरज आहे. त्याकरता ही आजची पत्रकार परिषद घेत आहोत. आठवले साहेब समाज कल्याण मंत्री आहेत. राज्यामध्ये आपले सरकार आहे, त्याच्यामध्ये आपले भागीदार आहेत. इथे भाजपचा आमदार आहे, म्हणजे महाराष्ट्रातही भाजपची सत्ता आहे. एकंदरीत सर्व सत्ता महायुतीची असताना सुद्धा आणि महायुतीचा घटक पक्ष RPI असून सुद्धा जे बहुजन बांधवांना, भीम बांधवांना असा वारंवार अन्याय केला जातो. तर आपण RPIची भूमिका काय असेल सरकारच्या विरोधात? मला तर वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा संविधानाचा. ज्या संविधानावर जो हल्ला झालेला आहे तो आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मला वाटतं आजच हे सगळं घडत नाही. गेल्या 75 वर्षामध्ये सातत्याने संविधानाच्या विरोधात, संविधानाचं प्रचंड नुकसान, बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अवमान, हे सातत्याने कुठलंही शासन असलं तरी हा होत असतो. आणि ते होत असताना सातत्याने आंबेडकरी समाज त्याच्या विरोधामध्ये उभा असतो आणि लढत असतो. मला माहिती आहे की आम्ही एक संलग्न त्या पार्टीबरोबर आहोत. आज सत्ता आमची जरी असली तरी सत्तेमध्ये जे काही चुकीचं असेल त्याच्या विरोधात उभं राहणं हे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. जिथे जिथे अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या विरोधामध्ये जाणे आम्हाला बाबासाहेब. सर्वांचा आभार मानतो मी पत्रकारांचा. आणि मी प्रत्येक गावामध्ये संविधान भवन झाला पाहिजे असा मी समाज कल्याण खात्याकडे मी मागणी करणार आहे.